शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण BASF कंपनीच्या पॉलीराम ह्या बुरशीनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक, त्याची मोड ऑफ ॲक्शन तसेच त्याचे कार्यप्रमाण ही सर्व माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. तसेच चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बाजूच्या बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका. पॉलीराम हे BASF कंपनीचे एक अत्यंत प्रभावी आणि भरवशाचे स्पर्शजन्य कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आहे. हे केवळ रोगच थांबवत नाही तर पिकाच्या वाढीलाही मदत करते. पॉलीराम ह्या बुरशीनाशकात आपल्याला कोणता घटक पाहावयास मिळतो? पॉलीराममध्ये मेटीराम 70% WG हा घटक असतो. WG म्हणजे वॉटर डिस्पर्जेबल ग्रॅन्युअल्स. हे पाण्यात लवकर विरघळणाऱ्या दाणेदार स्वरूपात असते. झिंकचे महत्त्व: यात 14% तांत्रिक झिंक असते. हे झिंक झाडाला मिळाल्यामुळे पानांमध्ये हरितद्रव्य क्लोरोफिल वाढते, ज्यामुळे पाने अधिक हिरवीगार दिसतात. तसेच त्याची कार्य करण्याची पद्धत जर बघितली, मोड ऑफ ॲक्शन, पॉलीराम हे मल्टीसाइट ॲक्शन असलेले बुरशीनाशक आहे. हे बुरशीच्या पेशींमधील ऊर्जेच्या निर्मिती प्रक्रियेत अडथळा आणते. हे एकाच वेळी बुरशीच्या शरीरातील विविध क्रियांवर हल्ला करते, ज्यामुळे बुरशीमध्ये ह्या औषधाविरुद्ध प्रतिकारशक्ती रेझिस्टन्स लवकर तयार होत नाही. तसेच त्याचे प्रमुख फायदे जर बघितले, की बेनिफिट्स: दुहेरी फायदा: हे रोगावर नियंत्रण मिळवतेच, पण झिंकमुळे पिकाला पोषणही देते. सुरक्षितता: हे मधमाशा आणि मित्र कीटांसाठी तुलनेने सुरक्षित मानले जाते. फळ चकाकी: द्राक्ष किंवा फळबागांमध्ये फळांच्या घडावर किंवा फळांवर डाग पडू न देता चकाकी आणण्यासाठी हे उपयुक्त आहे. पावसात टिकण्याची क्षमता: यात उत्कृष्ट रेन फास्टनेस आहे, म्हणजेच फवारणीनंतर काही वेळात पाऊस आला तरी ह्याचा प्रभाव चांगला राहतो. तसेच हे कोणत्या पिकावर वापरावे व कोणत्या रोगांवर प्रभावी? द्राक्ष डाउनी मिल्ड्यू, बटाटा, टोमॅटो उशिरा येणारा आणि लवकर येणारा करपा, मिरची फळ सडणे, फ्रूट रॉट किंवा डायबॅक, सफरचंद स्कॅब, कांदा लसूण जांभळा करपा. त्याचबरोबर ह्याचा डोस आणि वापर कसा करावा? डोसेज अँड ॲप्लिकेशन: फवारणी 2 ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी, एकरसाठी 500 ते 750 ग्रॅम प्रति 200 लिटर पाणी, पिकाच्या अवस्थेनुसार. मिश्रण क्षमता: पॉलीराम हे बहुतांश कीटकनाशके आणि बुरशीनाशकांसोबत मिसळून चालते, परंतु बोर्डो मिश्रण किंवा अत्यंत अल्कधर्मी औषधांसोबत टाळावे. पॉलीरामचा वापर करताना काही महत्त्वपूर्ण टिप्स. प्रतिबंधात्मक वापर प्रिव्हेंटिव्ह: शेतकऱ्यांना सांगा की पॉलीराम हे रोग आल्यावर औषधोपचार करण्यापेक्षा रोग येऊ नये म्हणून मारल्यास जास्त चांगले रिझल्ट देते. झिंक इफेक्ट: पॉलीराम मारल्यानंतर पीक हिरवेगार, काळेभोर आणि ताजेतवाने दिसते. द्राक्ष बागायतदारांसाठी द्राक्षाच्या फुलोरा अवस्थेत हे सुरक्षित मानले जाते. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण BASF कंपनीच्या पॉलीराम ह्या बुरशीनाशकाविषयी माहिती बघितली. तर माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.